आवाज थोडासा वाढवा आणि क्लिअर करा. जवळजवळ झोपायची वेळ झालेली आहे. असो, पण एक तर विचार झोपला बघा खुर्चीवर. पर्यायच नाही. असो, उठवून नाही विचारला. 3 दिवस कार्यक्रम अविरत चालू आहे, बरोबर की नाही? झोपी येणार, त्याला पर्याय नाही. पण तुम्ही 3 दिवस अविरत कार्यक्रम चालू असताना सुद्धा जो काय उत्साह होता या मंडळामध्ये, खरोखरच एक तर जोरदार टाळ्या मंडळासाठी झाल्या पाहिजे. कारण नावासाठी ना पैशासाठी, नावासाठी ना पैशासाठी आज राहत्या गावचे ग्रामस्थ लढतायत फक्त आणि फक्त या राधा राणीच्या सेवेसाठी, कृष्ण सेवेसाठी. कारण म्हणतात ना, सुंदर या ठिकाणी कीर्तन सादरीकरण केलं, सुंदर बोध या कीर्तनातून भेटला. त्याच्यापेक्षाही अतिशय सुंदर आपली संस्कृती कशी टिकवावी आणि आपली संस्कृती कशी जपावी या राटाळ गावातील समस्त ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. कारण इथे आल्याच्या नंतर अतिशय सुंदर वाद्यन होतं. खरोखर आपली परंपरा कायम अविरत ठेवलेली आहे. तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इथे आल्याच्या नंतर जेवणाची व्यवस्था या मंडळाने अतिशय सुंदर केलेली आहे. आणि आपली संस्कृती काय म्हणते, जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढणारे वाढपी फिरत असतात, ही आमची संस्कृती आहे. पण 4 पैसे काय आमच्याकडे आले, आम्ही लय सुशिक्षित झालो नाही का? आमची संस्कृती आम्ही सोडत चाललो मुंबई सारख्या ठिकाणी. जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढणारे वाढत फिरतात. आणि घर उपयोगबद्ध वाढणारे एका जागेवर असतात आणि जेवणारे भीक मागायसारखा गाडी करून फिरतात. आम्ही लय सुशिक्षित झालो आहे की नाही? पण खरोखर ही संस्कृती कायम तशीच ठेवलेली आहे. मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी प्रथमतः भक्ती म्हटल्याच्या नंतर देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे. कारण शून्य ब्रह्मांडामध्ये प्रथम जर अक्षर काय आहे तर ओंकार आहे. आणि ओंकार पासून उत्पत्ती आहे म्हटल्याच्या नंतर या शून्य ब्रह्मांडामध्ये अनेक रंग आहेत, अनेक रंग आहेत. पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतो तो एकच रंग आहे आणि तो म्हणजे पांढरंग. तो जर भजनात उभा असेल आपल्याला कशाची कमी नाही, बरोबर की नाही? खरोखर सर्वांना धन्यवाद देतो. आणि प्रथमतः सगळ्यांची नावं घेत राहिलो नाही तर वेळ बराच झालेला आहे. म्हणून समस्त ग्रामस्थांचे पुनश्च मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. मुळारंभ
नमो शारदा मूळ चतुवार वाचा नमो शारदा मूळ चतुवार वाचा गमो पंत अनंत नमो पंत अनंत प्रथम चरण धरुत्या माय पित्याचे जन्मभूमी केले पालन उपकार मानू द्या परम पित्याचे उपकार मानू द्या परम पित्याचे सांभाळिले त्याने निस्वार्थाने सांभाळिले सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे स्मरण राहावे हरिनामाचे स्मरण स्मरण राहावे फक्त तुमच्या काळ्यांचा आशीर्वाद द्या. 100% बारी सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करणार, कारण जोडीला अतिशय सुंदर आणि गोड गळ्याचे बोळ आहे. जनार्दन पेडणेकर बोळ, विनोदाचे बादशाह. केस बघायला तर एवढे लांब व्हायचं, लांब पाटणा बघितला तर बाई की बापिया कळायचाच नाही. भारी
मगाशी तिकडे काळोखात गेले होते, एक मगाशी पोरगा तिकडनं बोंबतच बाहेरला, उद्या 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 ते अंग काढी तिकडे पळाला. मी म्हटलं अगो तो भुतिया नाही आहे, तो जनार्दन पेडणेकर बुवा आहे. तेव्हा त्याला कळलं बुवा आहे, पण नाहीतर आज 5 कवटा काढून टाकाय पाहिजे त्या अंगावर. भारी माणूस, गोड माणूस. त्या दिवशी अचानक मला फोन केला नव्हता, तुमचा चष्मा बघून मला आठवलं, त्याची आठवण आली. मला फोन केला, म्हणता काय झाला काय, म्हणता बरेच दिवस काय नव्हता रे. मग म्हणता आता झाला काय, म्हणता नाही रे हल्ली चष्मा लागला. मी म्हटलं चष्मा लागला काय, लहान पोरांना पण चष्मा लागता, याच्यात वाईट वाटून घ्यायचं कारण का, बरोबर की नाही. अरे लहान पोरांना चष्मा लागता, आता वय 45 झाला लागणार चष्मा. अरे म्हणता चष्मा लागला ह्याचा वाईट वाटत नाही. मग म्हटलं तुला वाईट वाटता कसला का, तर म्हणता चष्मा घालून बाहेर आलो बस, शेजारी म्हणता चष्म्यात छान दिसत नाही. म्हटलं शेजारी म्हणता ना चष्म्यात छान दिसत नाही, मग टाक काढू. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढला की मला शेजारी दिसत नाही. अशी कंडिशन झाली. तर काळजी करायचं काम नाही. काय स्वार्थ जायल्याशिवाय परमार्थ कळत नाही, आणि जवळ परमार्थ कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही. ही वास्तविकता, बरोबर की नाही. कारण राधा राणीचे प्रेम आहे, भावाचं बहिणीवर असलेलं प्रेम, श्रीकृष्णाचं राधेवर असलेलं प्रेम, रुक्मिणी असताना सुद्धा राधेवर प्रेम करणारा म्हणजे आपला कृष्ण भगवान. खरोखरच प्रेम म्हणजे सोजवळ किती आहे. प्रेमाची व्याख्या प्रत्येकाला कळली पाहिजे. कारण काय आहे, भावाने भावाची साथ सोडली नाही पाहिजे. कारण 5 भाऊ एकत्र लढले, कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ एकत्र लढले, रावण मारला गेला, पण 2 भावांमध्ये वैर झाला, वाली आणि सुग्रीव. संसाराचा वाटोळा झाला, बरोबर की नाही. म्हणून सांगतोय भावाने भावाची साथ कधी सोडायची नाही. अशी एकजूट तुमची कायम राहिली पाहिजे, अशी त्या राधा राणीच्या जवळ आणि त्या श्रीकृष्णाजवळ विनंती करतो. खरोखर तुमच्या या एकजुटीला सलाम करतो आणि एका जोरदार टाळ्या समस्त बांधवांसाठी काल या ठिकाणी यांचे सुंदर नाटक सादरीकरण झालं. खरोखर त्या गुरुजींना सलाम करतो आणि असे चांगले चांगले कलाकार या आमच्या गावातून चांगल्या मोठ्या पदावर जाऊ देत अशी त्या सत्यनारायणाची मी प्रार्थना करतो. समस्त सर्व कलाकारांना तुमच्या चरणाशी नतमस्तक होतोय. भक्ती म्हटल्याच्या नंतर प्रत्यक्षात पायात घुसलेला काटा असतो, तो काढल्याच्या नंतर चालायला आपल्याला समाधान वाटतंय की नाही. तसाच मनातील अहंकार आहे, तो जर नाहीसा झाला तर जगायला पण मजा आहे की नाही. म्हणून आजच्या हरिभक्ताची सुरुवात करूया. काळजी करायचं काम नाही, काय नाही तिचं समाधान व्हा. साऊड अतिशय सुंदर आहे, आई शपथ सांगतो एकदा जोरदार गाड्या साऊड होण्यासाठी झाल्या पाहिजे. काय सत्य परिस्थिती आहे, बरोबर की नाही. कलियुगात प्रत्येक मनुष्य स्वार्थी आहे. डॉक्टर कडे गेला तरी तो आपलं काम करणार, जेवढे मोजायचे तेवढे काढून घेणार, बरोबर की नाही. एखाद्या माईकाची गाडगी विकणारा असला ना तरी त्याला वाटणार यार कोण गेलाच नाही, माझा एक पण नाही वाढका गेला, आहे की नाही. पण एकमेव साऊंडवाले असतात, त्याला नेहमी वाटतं की कोणाच्या तरी घरी शुभ प्रसंग निर्माण होऊ दे, कोणात तरी झील होऊ दे, चिडू होऊ दे, आपला साऊंड तिथं राहू दे. काय काका बरोबर ना, त्यात यश प्राप्ती होते. विश्वास महत्वाचा आहे. महिला वर्ग बरेच काही ठिकाणी बसलेले आहेत, घरात एकच मिक्सर आहे, चालू केला खाटून खड्या झाला चालू, पण हैसर नाही. एक मिक्सर केला 100 पटना आहे, ते हलवपर्यंत काय हलवतात तेच माहिती नाही. बायको कामाला जरी गेली ना तर या कलियुगात नवऱ्यावर विश्वास नाही आहे, आणि नवरा कामावर गेला ना तरी बायकोवर विश्वास नाही आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे की नाही. बायको कामाला गेली ना तरी घरात फोन करतात, हॅलो काय करतो काय, हाव ना घरात, तो सांगा नाही ना घरात, घरात लावून दाखवा बघू मिक्सर, घरात मग तो मिक्सर म्हणजे नवरा घरात आहे. 7-8 दिवसांनी अचानक घराकडे आली आणि घुसली घरात, बघता तेव्हा नवराच घरात ना. बारका बाबू होता ते काही विचारता, बाबू पप्पा काय रे, म्हणलं काय माहिती तू कामावर गेलीस की मिक्सर घेऊन कोणाकडे तरी जातो. विश्वास कोणाचा कोणावर नाही. कलियुग आहे आणि या कलियुगात सत्याचा विजय झालेला आहे. प्रथमतः भजन, या भजन रूपाने सेवेला सुरुवात करू. पिवळी राहिला ना काका, त्याला बेस दे फक्त.
देवाचा आवाज करतात